सत्याला शब्दाची धार। कल्याणी नगर अपघात प्रकरणात लाच स्वीकारून अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणि रक्ताचा बनावट अहवाल तयार केल्याप्रकरणी ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या। या तिघांना ससून रुग्णालयातून निलंबित करण्यात आलं आहे। आरोपींचे निलंबन झाल्याचे खुद्द ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी जाहीर केले। कल्याणी नगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवर निघालेल्या तरुणीला उडवल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता। अपघातानंतर त्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी मिळून पोलीस पोर्शे कारचा चालक ससून रुग्णालयातील डॉक्टर यांना मॅनेज केले। सकाळी 8:20 गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 9च्या सुमारास बाळाला ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले। तेथे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर हाळनोर यांनी मुलाच्या रक्तात अल्कोहोल आढळलेच नसल्याचं म्हटले। मात्र या प्रकरणात काही काळेबेरे होण्याची शक्यता आणि संशय पाहता पोलिसांनी गुपचूप दुसऱ्यांदा मुलाचा रक्ताचा नमुना घेतला होता। तसेच मुलाच्या वडिलांचे रक्ताचे नमुने घेऊन तिन्ही नमुन्यांची DNA टेस्ट करण्यास सांगितली होती। त्यातील 2 ससून रुग्णालयातील DNA आणि मुलाच्या वडिलांचे DNA मॅच झाले नाही। मात्र दुसरा अहवाल मुलाच्या वडिलांच्या DNAशी मॅच झाला असून ससून रुग्णालयातून प्रकरण मॅनेज केल्याचा संशय खरा ठरला आणि पोलिसांच्या तपासात फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यांचा यामध्ये रोल असल्याचं आढळून आलं। त्यांच्याकडे केलेल्या तपासात या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं। डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांनी 3 लाख रुपये घटकांबळेंमार्फत स्वीकारल्याचं निष्पन्न झालं। तर या सर्व प्रकरणाचा ससूनमधील अहवालात फेरफार करण्यातील मास्टर माइंड डॉक्टर तावरे असल्याचं निष्पन्न झालं। तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।